परिस्थितीचं रडगाणं गाऊच नाही माणसानं. कारण आर्थिक परिस्थिती ही कधीच अशी एकदम डबघाईला जायलेली नसते किंवा खूप श्रीमंत नसतो आपण. तुमच्या अख्ख्या नातेवाईकांच्यात एखादा रिलेटिव्ह तुमचा खूप श्रीमंत असेल, त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल, तर तोच शेवटचा श्रीमंत माणूस नसतो. सो परिस्थिती कशी, 2 वेळेस जेवायला मिळतं, डोक्यावर झोपण्याइतकं छप्परची सोय, जन्माला येण्याआधीच झोपण्याची जागा आणि 2 वेळ जेवणाची सोय आपली केलेली असते. तर तुमची परिस्थिती उत्तम आहे, चांगलीच आहे, हे आधी डोक्यात ठेवा. ठीक आहे. 2 वेळ मिळतं आहे ना जेवायला, पाऊसच पडला नाही, आता काय करायचं, परिस्थिती बिकट आहे. अरे प्राणी पक्षी त्यांना प्रश्न पडतो, दरवर्षी त्यांच्यासाठी तरी पडेल ना. आपण जाऊ द्या, आपण फारच पुण्यवान. पण ते प्राणी बिचारे, त्यांना पुण्य पाप काहीच माहीत नाही. जन्माला आले ते जगत असतात, ती परिस्थिती त्यांना माहीत नसते. सो सगळ्यात महत्त्वाची परिस्थितीपेक्षा असते ती मनस्थिती. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा.